नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांनी दिले मृताच्या कुटुंबाला तातडीनं मदत करण्याचे निर्देश. विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारलेल्या तक्रारींवर राज्य सरकारनं उचललं पाऊल. आणि महापौरांनी घेतली प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची तातडीची बैठक. लुईसवाडी येथील आरटीओ कार्यालयाजवळ मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या धर्मवीर नगर येथील पांडुरंग विठ्ठल भुवड यांचं गुरुवारी उपचारादरम्यान निधन झालं. या घटनेमुळे शहरातील धोकादायक झाडं आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रविवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास झाड कोसळून भुवड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम जिओ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. तसंच ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही शस्त्रक्रिया केली. मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात बायको आणि 4 अपत्य असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानं कुटुंबावरती मोठं संकट कोसळलंय. या घटनेनंतर नगरसेवक विकास रेपाळे यांनी मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पालिका आयुक्तांना तातडीनं मदत करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं. दरम्यान रेपाळे यांनी वृक्ष प्राधिकरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करत झाडं पडण्यामागील मूळ कारणांचा अभ्यास करण्याची मागणी केली. धोकादायक झाडांची पाहणी, वेळेत छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली. बळी महानगरपालिका हद्दीमध्ये झालेला आहे. झाड पडून एक व्यक्ती दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला. झालेली घटना पण आमच्या प्रभागात होती आणि जी दुर्घटनाग्रस्त झालेली व्यक्ती आहे ती देखील राहणारी आमच्याच प्रभागातील आहे. पांडुरंग भिकू भुवड, वय वर्ष 64 असे. 6 तारखेला दुपारी 12-12:30च्या सुमारास झाड पडून त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना उपचाराकरिता आम्ही जितो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती सर्वतोपरी प्रयत्न केले. अगदी ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर देखील त्यांनी येऊन त्यांची शस्त्रक्रिया केली. परंतु त्यांच्या मेंदूला लागलेला मार हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि आज त्यांचं दुर्दैवी असं निधन झालंय. या दुःखद प्रसंगाच्या अनुषंगाने मी माननीय उपमुख्यमंत्री, मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही सगळे सहकारी नगरसेवकांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी याबाबत चर्चा केली. शिंदेसाहेबांनी तातडीने माननीय आयुक्तांना सदर कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी माननीय आयुक्तांना, मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही आत्ता भेटून, तसेच माननीय महापौर यांना देखील आम्ही भेटून या घटनेची माहिती दिली आणि त्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाला मदत करण्याच्या अनुषंगाने येत्या महासभेत तसा प्रस्ताव आणण्याच्या सूचना माननीय महापौरांनी प्रशासनाला दिल्यात. माननीय आयुक्तांनी देखील याबाबत अतिशय संवेदनशीलरित्या मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य आणि जादा शुल्क आकारल्याच्या तक्रारींवर अखेर राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार महेश शिंदे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. दरम्यान मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख प्राध्यापक राम परशुराम यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या समितीच्या कामकाजाबाबत आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश आणि विविध शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून जादा रक्कम वसूल केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय. प्राध्यापक राम यादव यांनी सांगितलं की या समितीकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आणि संबंधित संस्थांकडून तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईची शिफारस करण्यात येईल. तसंच समितीला 3 महिन्यात शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या अतिरिक्त शुल्काच्या परताव्यासंदर्भातही शिफारसी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून उच्च शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. मागील 6 ते 8 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालयामध्ये असलेल्या अनियमितता, भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार याविषयी अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सामाजिक संघटना तसेच शिक्षक संघटना, मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन
आणि टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक यांनी शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालय आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारी दडपण्याचं काम शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालयाने केले होते. याची दखल उच्च व तंत्र शिक्षण विभागानं घ्यावी म्हणून मुक्ता आणि टॅफनॅप संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर देखील एक दिवसीय धरणे आंदोलन देखील त्या ठिकाणी झाली होती. परंतु या तक्रारी वारंवार शुल्क नियामक प्राधिकरणकडून दडपण्यात येत होत्या. विशेषतः हितसंबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी देखील त्या ठिकाणी दडपल्या जात होत्या आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात होतं. या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या, कारण अनेक भ्रष्ट संस्थाचालकांनी त्या ठिकाणी बोगस शुल्कवाढ प्रस्तावांना संगणमत करून मंजुरी मिळवली होती. त्याप्रमाणेच खोटं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, खोटी शिक्षक संख्या असेल, कर्मचारी संख्या असेल, हे दाखवून त्या ठिकाणी भलं मोठं शुल्क त्या ठिकाणी शुल्क नियामक प्राधिकरणकडून मंजूर घेतलं होतं. याशिवाय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे देखील पगार बेकायदेशीरपणे वाढवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेमुदत त्या ठिकाणी शुल्कवाढ प्रस्तावांना दाखल करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. अशा रीतीनं अतिशय गंभीर प्रकरणं कॅगच्या अहवालात देखील समोर आली होती. या कॅगचा अहवाल समोर आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता आमदार महेशजी शिंदे यांनी हा प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये मांडला. याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केली होती. परंतु 3 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील ही समिती गठीत झाली नव्हती. याचीच नोंद घेऊन पुनश्च एकदा आमदार महेशजी शिंदे यांनी याचा पाठपुरावा केला आणि अखेर 7 जुलै 2026 रोजी पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा प्रश्न तारांकित प्रश्नात देखील होता. त्याशिवाय स्वीकृत चर्चेसाठी देखील आमदार महेशजी शिंदे यांनी पत्र दिलं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्र सरकारने 7 जुलै 2026 रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी समिती निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय श्री वडाने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली आहे. या चौकशी समितीमुळे निश्चितच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात बोगस शुल्कवाढ प्रस्ताव देणाऱ्या संस्था चालकांना याच्यामुळे चाप बसणार आहे. ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पालिकेच्या सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना समन्वयानं कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेत. शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक विभागानं सज्ज राहावं, तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी सूचना महापौरांनी केली. पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीला सभागृह नेते हनुमंत शब्दाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जिजी गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते. प्रभागाचा प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही. आपल्या प्रभागात काय घडतंय, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो याची प्रत्यक्ष माहिती ठेवली पाहिजे. सर्व सहाय्यक आयुक्तांनी ऑनफील्ड उतरून त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधणं गरजेचं असल्याचं महापौरांनी नमूद केलं. कोणत्याही दुर्घटनेला विलंब, समन्वयाचा अभाव किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल. सर्व तक्रारींचं निराकरण त्याच दिवशी करण्यावर भर देण्यात आला असून मी स्वतः वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हेगळ सहन केली जाणार नाही असा कठोर इशाराही यावेळेला देण्यात आला. पावसाळ्याच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक 24 तास कार्यरत ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच प्रत्येक विभाग प्रमुखानं आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रभाग समितीत आपत्कालीन कक्ष 24 तास कार्यरत आहे की नाही हेही वेळोवेळी पाहण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नालेसफाईत मोठा झोल झाल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी ठेकेदारांविरोधात पालिका आयुक्त सौरभ राव यांनी ॲक्शन घेतली असून नालेसफाईच्या कामाला चुना लावणाऱ्या 7 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसंच या सर्व कंत्राटदारांकडून 28 लाखाचा दंड वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिलेत. त्यामुळे झोलझपाट कारभार करून मलई लाटणाऱ्या ठेकेदारांचं धावदण आणलंय.
ठाणे महापालिका हद्दीत 10 एप्रिलपासून नालेसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत. मोठा गाजावाजा करत शिंदे गटाच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी मुंब्रा परिसरातून या मोहिमेची सुरुवात केली. शहरात कुठेही पावसाचं पाणी तुंबू नये आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नालेसफाईची कामं 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश दिले होते. शहरातील सुमारे 186 लांबीच्या नाल्यांच्या सफाईसाठी 7 वेगवेगळ्या ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान नाले सुरळीत प्रवाहित ठेवणं हे संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई न झाल्यानं मुसळधार पावसात अनेक ठिकाणी नाल्यामध्ये गाळ साचला आणि त्याचा फटका ठाणेकरांना बसलाय. राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्यानं राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपालाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर काँग्रेसनं घेरण्याचा प्रयत्न केलाय. राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत शुक्रवारी ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसनं आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. सकाळी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले. पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजाराम, खरा तो एकच धर्म आणि पसायदानचं सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला. यावेळेला कार्यकर्त्यांनी भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. रामाच्या दानपेटीवर मारला हल्ला. तसंच राम नाम जपना पराया मालपना अशा आशयाचे फलक झळकावत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान रामाच्या नावावर राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहारात मौन का बाळगतायत असा सवाल उपस्थित करण्यात आला. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गेल्या 2 दिवसांपासून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी डोंबिवली पोलिसांकडून त्यांना कल्याण न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वस्थामुळे काल त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळेला कल्याण न्यायालयानं पोलिसांना रमेश म्हात्रे यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज डिस्चार्जनंतर पोलिसांकडून त्यांना न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल नंबर 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.